मीरा भाईंदरमधील मराठी माणसाच्या मोर्चावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे। सरकारने मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का नाकारली असा सवाल मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारला विचारलाय। अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते तर दुसरीकडे मराठी माणसांची गळचेपी का असा संतप्त सवाल देखील विरोधकांनी सरकारला विचारला। बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला, ते बदलायला तयार नव्हते। मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? दिखाना कुछ और करना कुछ अशा प्रकारचं हे दिसून येते। कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। आता मला वाटतं की सरकार घाबरलं आहे। ज्या ठिकाणी अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात त्याच ठिकाणी परवानगी घेऊन मोर्चा काढायला मात्र मराठी माणसाला या महाराष्ट्रात बंदी। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये मराठी माणूस चांगलाच आक्रमक झाला। काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढत मनसेचा विरोध केला होता। दरम्यान त्याच मोर्चाला आज मराठी माणसांकडून मोर्चानं उत्तर दिलं जाणार होतं। मात्र हा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधवांना पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान यानंतर मुंबईच्या आसपासच्या परिसरातून आलेले मराठी लोक आणि मनसेचे नेते देखील चांगलेच आक्रमक झाले। मात्र या आक्रमक झालेल्या मराठी माणसांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। यामध्ये काही मनसे नेत्यांचा देखील समावेश होता। अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नसताना ते मोर्चा काढू शकतात, मात्र मराठी माणसांच्या मोर्चाला महाराष्ट्रात परवानगी का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। दरम्यान यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिलं। 5 तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता, तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना नाही आहे, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे। आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते। त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला, पण ते बदलायला तयार नव्हते। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती, तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते। आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला। तर दुसरीकडे मराठी माणसांच्या मोर्चाला मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी विरोध केला। हा मोर्चा म्हणजे दिखाना कुछ और करना कुछ असं म्हणत त्यांनी टीका केली। तर कुणाच्या दबावामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती असा सवाल संजय राऊतांकडून उपस्थित करण्यात आला। भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर जे अन्याय त्याचा कडक कारवाई एवढीच त्यांची भूमिका होती। तेही त्यामध्ये त्या लोकांनी एका हॉलमध्ये संघटित झाले होते। काही लोक उत्साहात त्या दुकानामध्ये गेले, पण कोणी अभाषा किंवा असभ्यता असं काही केलं नाही आणि त्यांची भूमिका एकदम क्लिअर होती, गावासमोर पण पोलिसांसमोर पण आणि शहरासमोर पण। ह्यांची भूमिकामध्ये खरं बघायला काही दिखाना कुछ और करना कुछ अशा प्रकारचं हे दिसून येते। मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे। कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा? पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर चांगलंच राजकारण पेटलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं। मराठीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला। मोर्चाला विरोध करण्याची गरज नव्हती, मात्र सरकार मराठी माणसांना घाबरल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। तर मोर्चाला परवानगी देण्याचं काम प्रशासनाचं असतं असं मत उदय सामंतांनी व्यक्त केलंय। मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी काय देणार? मुद्दा असा आहे की परवाचा वरळी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता, तो झालेला आहे। आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन, कारण
मला अजून कधी मोर्चा आहे, कुठचा मोर्चा आहे माहीत नाही, परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. तो मोर्चासुद्धा बिना परवानगीनंच होता. लोकांच्या भावना, लोकभावना लक्षात घेऊन जर लोक एकत्र येऊन जर आपला विरोध प्रदर्शन करत असतील तर ती प्रगल्भ लोकशाही आहे असं आम्ही मानतो. लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडू द्यावेत आणि त्यामध्ये कुठेही जर चुकीचं काही वक्तव्य होत असेल तर कारवाईसाठी सरकारकडे कायदे आहेत, नियम आहेत आणि त्यामुळं एखाद्या विचाराच्या लोकांनी किंवा भाषिक लोकांनी एकत्र येऊन जर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण सरकारचं नव्हतं. पण आता मला वाटतं की सरकार घाबरलं आहे. मोर्चातल्या मराठी माणसांची धरपकड केल्यानंतर मनसे नेते गजानन काळेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी आणि मराठी माणसांना अटक का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. ज्या ठिकाणी अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात त्याच ठिकाणी परवानगी घेऊन मोर्चा काढायला मात्र मराठी माणसाला या महाराष्ट्रात बंदी आहे. अटक सत्र सुरू आहे, लोकांवरती लाठ्याकाठ्या चालू आहेत. इतकी दडपशाही आणि दमनशाही जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर मराठी जनता आणि महाराष्ट्र गप्प बसणार नाही. थोडी जरी आपलं मराठी रक्त धमन्यांमध्ये वाहत असेल तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आंदोलकांची सुटका केली पाहिजे, या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. मराठी नाहीतर प्रबळ प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती. पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे तेव्हा चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावाचं राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतंय, हे अतिशय चुकीचं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेचा मुद्दा चांगलाच तापलाय. मीरा भाईंदरमध्ये मराठीचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चाचा निषेध म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारत काही मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र अखेर मराठी माणसांच्या एकजुटीपुढे पोलीस प्रशासनाला झुकावं लागलं आणि मोर्चाला परवानगी देण्यात आली. तसंच ताब्यात घेतलेल्या नेत्यांना देखील पोलिसांनी सोडलं आणि मीरा रोडमध्ये मराठीचा आवाज घुमला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.